पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे येथील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत। आडगाव पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 51/2024 भारतीय दंडविधान कलम 379 34 प्रमाणे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दाखल असून सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार सचिन बाहिकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वय वर्ष 21 राहणार जवळके फाटा तालुका दिंडोरी, महेश सदाशिव मालखेडे वय वर्ष 19 राहणार जवळके फाटा तालुका दिंडोरी, संजय छोटू पहाडे वय वर्ष 19 राहणार मोरेमळा पंचवटी नाशिक, श्रावण पोपट भालेराव वय वर्ष 23 राहणार जनार्दन नगर नांदूर नाका नाशिक यांना सापळा रचून जवळके फाटा व निफाड येथून अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले डिझेल व गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार असा एकूण 4,09,270 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्यात अधिक तपास करून नाशिक शहर व ग्रामीण भागातील घरफोडी व मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले। आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 51/2024 डिझेल चोरी, गुन्हा रजिस्टर नंबर 54/2024 घरफोडी चोरीचा असे 2 गुन्हे, दिंडोरी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 67/2024 व 95/2024 घरफोडीचे 2 गुन्हे, पिंपळगाव स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 31/2024 घरफोडी चोरीचा 1 गुन्हा, ओझर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 27/2024 मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा, वाडीवरे पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 14/2024 मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले असून गुन्ह्यात वापरलेले डस्टर गाडी नंबर MH04 HT 6655, फसिनो मोपेड गाडी नंबर 15 JF 3222, इनोव्हा गाडी क्रमांक MH03 Z 4924 तसेच 193.13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे भांडे असा एकूण 23,40,870 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, चोरी केलेल्या मोटारसायकल व गुन्ह्यात वापरलेली साबणे, साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार सचिन बाहिकर, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निखिल वागचौरे, अमोल देशमुख, दिनेश गुंबाडे, इरफान शेख अशांनी केले आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री किरणकुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण व आम्ही स्वतः आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 51/24 भादवी 379/24 प्रमाणे दाखल गुन्ह्यात डिझेल चोरीच्या गुन्ह्यात तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपितांनी नाशिक शहर, नाशिक ग्रामीण भागातील घरफोड्या व मोटरसायकल चोऱ्या केल्याचे निष्पन्न सांगितल्याने त्यावरून आम्ही त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदर 4 आरोपी नामे शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे, दुसरा महेश सदाशिव मालखेडे, संजय छोटू पहाडे व श्रावण पोपट भालेराव यांनी सर्वांनी एक मोटरसायकल व 4 व्हीलर वाहनाचा वापर करून नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातील आडगाव पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर 51/24 घरफोडीचा गुन्हा, तसेच आडगाव पोलीस स्टेशनचा 54/24 एक डिझेल चोरीचा गुन्हा, दिंडोरी पोलीस स्टेशनचा 67 व 95/24 असे 2 घरफोडीचे गुन्हे, पिंपळगाव 31/2024 भादवी घरफोडीचा गुन्हा, वाडीवरे पोलीस स्टेशनकडील व ओझर पोलीस स्टेशनकडील 2 मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणून त्यात एक फसिनो, एक डस्टर, एक इनोव्हा असे 4 व्हीलर वाहने असा एकूण गुन्ह्यातील 23,40,870 रुपये किमतीचा सोने चांदीचे दागिने, भांडे
TV असा माल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी ही माझ्यासोबत पोलीस हवालदार नरोडे, पोलीस हवालदार काटकर, पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार सुरंजे, पोलीस हवालदार पोलीस नाईक सचिन बाईकर, शिवाजी आव्हाड, निखिल वागचौरे, अमोल देशमुख, दिनेश गुंबाडे, इरफान शेख यांच्या मदतीने आम्ही सदरची कामगिरी केलेली आहे. सर अजून काही गुन्हा डिटेक्ट होऊ शकतो का? नाही, अजून त्याचा आता उद्याच्या दिवस पोलीस कस्टडी आहे. त्यानंतर आम्ही अधिक अजून तपास चालू आहे. अजून सर सोनं किती डिटेक्ट झाले? सोनं जवळजवळ 193.13 ग्रॅमचे सोने डिटेक्ट झाले. आणि गाड्या सर त्यांनी आरोपींनी 2 गाड्यांचा वापर केला, एक डस्टर गाडीचा आणि एक पसिनो गाडीचा वापर केला, इनोव्हा गाडीचा. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.